दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप डॉक्टर सुमित मधुकर ढाक आणि संस्थेचे पदाधिकारी सदस्य करत असतात। मोखाडा तालुक्यातील एकूण 13 जिल्हा परिषद शाळा पळसपाडा, निरगुडवाडी, पवारपाडा, पोशेरा, मोरखडक, पारद्याची मेट, वखारीचा पाडा, खडकाची मेट, गायमुखपाडा, मोरड्याचा पाडा, मोरचुंडी, सातुर्ली, कळमवाडी अशा एकूण 1004 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलंय। महाराष्ट्र आदिवासी राज्य शासनाच्या वतीनं आदिवासी समाज रत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलेले मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी क्षेत्रात डॉक्टरेट मिळवणारे देशातील सर्वात लहान वयाचे आदिवासी समाजातील तरुण इन्स्पायर अवॉर्ड JRF अवॉर्डने सन्मानित असे डॉक्टर सुमित मधुकर ढाक, ट्रायबल एज्युकेशनल अँड डेव्हलपमेंट सोसायटीचे अध्यक्ष आणि संस्थापक असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रगतीसाठी, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी तसेच समाज कल्याणासाठी ट्रायबल एज्युकेशनल अँड डेव्हलपमेंट सोसायटी स्थापना केली आहे। दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी ट्रायबल एज्युकेशनल अँड डेव्हलपमेंट सोसायटी यांच्या मार्फत मोखाडा तालुक्यातील एकूण 13 जिल्हा परिषद शाळांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला आहे। सर्व शाळा मिळून एकूण 1004 विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। यामध्ये चित्रकला वही, चौकटी वही, चाररेखी वही, दुरेखी वही, रंगपेटी, पाटी, खडू, बॉक्स, पेन्सिल, शॉर्पनर, सचित्र बालमित्र, अंकलिपी, रबर, पाट्या, इंग्लिश ऑल इन वन, कंपास, पेटी, पेन, पोस्टर कलर बॉक्स असे एकूण वस्तूंचे किट देण्यात आले। प्रमुख पाहुणे माननीय साईनाथ काणो डुकले आणि चंद्रकला मारुती मालकरी यांच्या आर्थिक मदतीमुळे आणि सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झालाय। कार्यक्रमावेळी संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक डॉक्टर सुमित मधुकर ढाक, उपाध्यक्ष श्री नवनीत अशोक सापटे, व्यवस्थापकीय समिती सदस्य सुरेश शांताराम बीज, सहखजिनदार दत्ता नंदू सापटे, सदस्य गणेश चिमा चिमटे आणि मोखाडा युनिटचे सदस्य जनार्दन शीर, वरिष्ठ हितचिंतक सोमा लक्ष्मण शीर आणि सदर शाळेचे शिक्षक उपस्थित होते। सर्व नियोजनामध्ये निरगुडवाडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक गोसावी सर यांचा मोलाचा हातभार आणि सर्व शाळेचे नियोजन केल्यानं कार्यक्रम यशस्वी झालाय। असेच कार्य भविष्यात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी चालू राहील असं संस्थेच्या वतीने अध्यक्ष डॉक्टर सुमित मधुकर ढाक यांनी सांगितले। नमस्कार सगळ्यांना। प्रथमतः सगळ्यांनी गप्प राहा, मध्ये मध्ये जास्त बोलू नका, कारण तुम्हाला जे काही सांगेल ते मी महत्वाचं सांगेल। तर ट्रायबल एज्युकेशनल डेव्हलपमेंट सोसायटीची आपण स्थापना 2021 साली स्थापन केली। तर मी या संस्थेचा अध्यक्ष म्हणून सध्या काम बघतोय। माझं नाव डॉक्टर सुमित मधुकर ढाक। माझ्याबरोबर संस्थेचे हे आहेत सहकारी, त्यांची मी नावं घेऊ इच्छितो। आता इथे व्यवस्थापकीय सदस्य आहेत जे सुरेश शांताराम बीज साहेब आहेत। हे बऱ्यापैकी सगळं जे डोनेशन असते याचं पूर्ण जे काम आहे हे आपले बीज साहेब बघतात। आणि इथे जे आपल्याला विशेषतः आपले बाकीचे संस्थेची लोक आहेत प्रतिनिधी, परंतु जे डोनर आहेत विशेषतः म्हणजे जी संस्था जी चालते ती कशी डोनर नाही ते एखाद्याकडून फंड आला त्याच्यावरती आपण ते महत्वाची कामं म्हणजे जे शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचं काम झालं। त्याच्यात जसं आता सरांनी हे केलं की आपण आंबा वाटपाचा कार्यक्रम केला, तर तो आपण पळसपाड्यामध्ये आताच गेल्या महिन्यामध्ये आंबा वाटपाचा कार्यक्रम केला। तर ते मी पुढे सांगेल तुम्हाला। पण इथे जे प्रमुख पाहुणे आपल्याला जे लाभलेले आहेत की त्यांच्या सहकार्यामुळे आणि आर्थिक मदतीमुळे आपण आज तुम्हाला म्हणजे हे साहित्य वाटप करण्याचं धाडस करू शकलो। तर जे आहेत ते श्री साईनाथ डुकले सर आहेत। आम्ही बऱ्यापैकी डहाणूमध्ये 2 वर्षापासून खूप म्हणजे आजपर्यंत 3,000 विद्यार्थ्यांना आपण साहित्य वाटप केला। मग इथे आम्हाला जेव्हा आंबा वाटपाचा कार्यक्रम घेत होतो त्यावेळेस आम्हाला जनाभाऊ म्हणजे जनार्दन शीत आहेत यांनी आम्हाला हे केलं की इथल्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यांना खूप गरज आहे। तर मी मग जनाभाऊ म्हणजे आम्हाला जेव्हा आम्ही इथे नवीन आलो तेव्हापासून म्हणजे त्याने आम्हाला खूप मदत केली सगळ्या गोष्टींमध्ये।
तर त्यांनी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस मग आम्ही विचार चालू केला की हा या भागामध्ये आपण दिलं पाहिजे. आणि मग योगायोगाने गावित सरांचा, आमचा गोसावी सरांचा आणि आमचा संपर्क आला. आणि मग यांनी एक आमच्याशी म्हणजे एक व्हॉट्सअपवरतीच एक ही व्हायची, चॅटिंग वगैरे व्हायची. आणि त्याच्यातून एक झाला की नाही दिलं पाहिजे म्हणून. आणि त्याच्यात म्हणजे गोसावी सरांचं कौतुक मानायला पाहिजे की त्यांनी बऱ्यापैकी 2-3 दिवसात सगळ्या शाळा दिल्या. मग मी त्यांना प्रश्न केला की पोषण केंद्रातल्या बाकीच्या शाळा जेवढ्या असतील तेवढ्या द्या. पण त्यांनी सांगितलं की मी केंद्राच्या याच्यावरती मी मेसेज केला, पण ज्या गरजू आहेत त्यांनी केला, बाकीच्यांना वाटत नाही म्हणून बरं तरी एकदा नीट विचारा. पण ते त्यांचे काही अर्ज वगैरे आले नाही. आता काल त्यांचं काहीतरी आलं होतं, तर बरं आता त्यांचा आपण गणपतीनंतर कार्यक्रम ठेवू. तर हे झालं. संस्था भरपूर ठिकाणी आता म्हणजे नवीनच आहे, त्याच्यामुळे आम्ही आता शेतीकडे विशेष लक्ष देतोय. आणि त्याच्या साथीने शैक्षणिक साहित्याचं पण आम्ही वाटप बऱ्यापैकी म्हणजे 2 टप्प्यामध्ये करतो. आता हा कार्यक्रम झाल्यामध्ये आम्ही डहाणूमध्ये करणार आहेत. त्यांचे अर्ज अगोदरचे होते, ते एप्रिल पासून हे करतायत. पण मोखाड्यामधली जी परिस्थिती मी बघतो त्याच्यामुळे बरं इथे पहिला कार्यक्रम करावा आणि मग पटसंख्या जास्त असेल तिथं काही देत नाही. पण आम्ही आता म्हणजे बऱ्यापैकी 200-300 आता जी तिथे पण तीच डहाणूमध्ये ज्या शाळा आहेत त्यांची 450 पट आहे एक शाळेचा. 1ली ते 10वी पर्यंतची आहे, पण ती जिल्हा परिषद शाळा आहे. काही 1ली ते 8वी कैनाडमध्ये आहेत त्या. तर 1ली ते 8वीचे त्यांची 350 संख्या आहे. तर ते त्यांचं असं म्हणणं आहे की मोठी पटसंख्या असलेला कोण देत नाही, पण आम्ही देतो ना तुम्हाला. तर आपलं उद्दिष्ट कसं आहे की गरीबातल्या विद्यार्थ्याला आपण चांगल्या पद्धतीने शैक्षणिक साहित्य वाटप करतो. याच्यामध्ये आपण तुम्हाला पाटी, खडू, बॉक्स पूर्ण देतोय, 2 पेन्सिल देतोय, 2 सीज पेन्सिल देतोय, 2 खोड रबर, 2 शार्पनर, 4 रेगी वही, दुरेगी वही आणि चौकटी वही. त्याच्यात अजून चित्रकला वही आणि खडू. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी सौरभ कांबळे, पालघर.